नमस्कार, मी दिनेश आहिरे. खरं तर मी आत्ता आहे हा वसई, विरार आणि ईस्टला जोडणारा हा जो नवीन ब्रिज आहे, नारंगीचा ब्रिज. या नारंगी ब्रिजचं या 1 महिन्यापूर्वी, म्हणजे 1 महिनाही पूर्ण झाला नाही आहे, या 1 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं. आणि उद्घाटन झाल्यानंतर हा जो विरार ईस्टकडून म्हणजे पूर्वेकडून येणारा पश्चिमेला जो मार्ग आहे, हा मार्ग यावेळी ईस्टकडून येतो आणि ईस्टकडून आल्यानंतर जो वेस्टला उतरतो त्या ठिकाणी हा एक टर्न आहे. हा एक टर्न आहे. या टर्नच्या ठिकाणी येणारी गाडी ज्यावेळी स्पीडनी येते आणि स्पीडनी आल्यानंतर या ठिकाणी उताराने ती उतरली जाते. आत्ता या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी एक 4 व्हीलर होती आणि बाईक वगैरे, या गाडीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर या ठिकाणी एका व्यक्तीची थोडंसं आम्ही 1-2-5 मिनटं झालं की लेट झालं, परंतु या ठिकाणी मयत झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला असं सांगितलं गेलं आहे. परंतु या ठिकाणून येणारा जो मार्ग आहे, मी मागील 15 दिवसापासून ऑब्झर्वेशन करतो आहे. मी काही लोकांना सांगितलं गेलं की हा जो ईस्टला येणारा मार्ग आहे, या ठिकाणी एखादं स्पीड ब्रेकर पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की ईस्टकडून येणारी जी गाडी आहे, ही गाडी या ठिकाणी ब्रेकर टाकल्यानंतर स्लो होईल आणि स्लो झाल्यानंतर पुन्हा हळूच स्लो खाली जाईल. कारण येणारी गाडी स्पीडने आल्यानंतर ह्या जो आपला लोखंडी किंवा जो बार बसवलेले आहेत, याच्यावर गाडी धडकण्याचे चान्सेस, कारण नवीन येणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी अंदाज येत नाही आहे. माझी वसई विरार महानगरपालिका, खरं तर हा ब्रिज जो आहे PWD विभागाचा आहे. आणि ह्या PWD विभागाने हे काम, म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी असतील, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे पालकमंत्री आहेत, म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री गणेश नाईक साहेबांनी या ठिकाणी ओपनिंग केलं. या ठिकाणी दोन्ही पक्षाची लोकं होती आणि अक्षय थांबशील, या ठिकाणी पालकमंत्री, भारतीय जनता पार्टी पक्षाचे मंत्री आणि आपले जे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बहुजन विकास आघाडीचे महापौर यांनी या ठिकाणी ओपनिंग केलं. परंतु ओपनिंग अर्ध्या काम पूर्ण न होता ओपनिंग केलं आणि त्याचं प्रिकॉशन काही घेतलं नाही. या ठिकाणी हा रस्ता PWDचा आहे, PWDचा रस्ता आहे. या PWDच्या रस्त्यावर PWDने या ठिकाणी प्रिकॉशनही घेणं गरजेचं आहे. महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय श्री अजीव पाटील साहेब सांगतात की हा रस्ता, या ठिकाणी रस्ता बनत असताना रस्ता 7 वर्ष होत नव्हता, परंतु आम्ही प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतर हा रस्ता झाला गेला. मी तुमचं अभिनंदन करतो. परंतु रस्ता पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या रस्त्याचा पहिलाच अपघात या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी कोणाचा जीव गेला आहे, कोण अपघात झालेला आहे, या लोकांची जबाबदारी कोण घेणार? खरं तर पुन्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, अर्धवट काम करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. त्याचं कारण आहे, तुम्ही अर्धवट ओपनिंग केलं, या ठिकाणी लाईट लागले नव्हते. या ठिकाणी आपण जर पाहिली, तुम्हाला दाखवतो ही रेती आहे. मागील 2 दिवसापूर्वी ह्या रस्त्यावर आहे ना, ही रेती टाकली आणि ह्या रेतीमुळे घसरून, रेती म्हणण्यापेक्षा एक कच आहे, त्या ह्याच्यावरनं घसरून 2 जणांचा या ठिकाणी अपघातही झाला. परंतु कोणी आपल्याला सांगितलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी PWD आणि वसई विरार महानगरपालिका यांनी संयुक्त रीतीने या ठिकाणचं हे स्पीड ब्रेकरचं किंवा जो रबरचा एक ब्रेकर येतो, खरं तर ब्रिजवर स्पीड ब्रेकर टाकायला परवानगी नसते. आणि या ठिकाणी महानगरपालिकेने आणि PWDने यांनी दोघांनी संगनमत करून या कॉर्नरला, माझी मागणी आहे, या कॉर्नरला स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं आहे. नाही टाकला तर येणारी वाहनं या टर्निंगला बसतात, या डिवायडरवर जातील, त्यानंतर समोर स्पीडनी गेल्यानंतर त्या गाड्यामध्ये जातील. हे असे अपघात होत राहणार. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेला माझी विनंती आहे, PWD विभागाला विनंती आहे की आपण या ठिकाणी तात्काळ हे स्पीड ब्रेकर बसवून लोकांचे जीव वाचवले. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा एक मुलगा आहे, तुझं नाव म्हटलं काय? राजन शर्मा या ठिकाणी आहे. ज्यावेळी हा अपघात घडला ना, त्यावेळी हा राजन शर्मा या ठिकाणी हा उपलब्ध होता. नक्की हा प्रकार काय झाला आणि कसा झाला असा का, आम्ही तिकडनं राऊंड मारत होतो आणि ते रॉयल आपला हंटरवर होते आणि फास्टमध्ये होते. तिकडनं आम्ही बघितलं फास्टमध्ये होते आणि ते पाणी पडले. त्या पाणीमध्ये गाडी स्लिप झाली. ओके. आणि तो माणूस धक्का लागल्यानंतर
तो डायरेक्ट मध्ये आपण आणि त्याचा जो या हात दोन्ही आहे गॅपच्या मध्ये हा हात आहे तो गेला त्याचा आणि म्हणजे- चप्पल वगैरे खाली पडले नंतरला जे ॲम्ब्युलन्स वगैरे आली ती घेऊन गेली. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकाच जीवितहानी झाली आहे. हो म्हणजे मेला होतो नाही जिवंत आहे भाई मेला. खाली पडला का आपण जर खाली पण नाही पाहिलं पडला, मध्ये अडकायचा. आपण अच्छा, जर इथे पाहिलं मध्ये तर या अडकला. ठिकाणी आहे ना हा मुलगा आहे राजन म्हणून ही लोक ही समोर या ठिकाणी होती. मी पुन्हा सांगतो महानगरपालिका असेल PWD विभाग असेल यांनी तात्काळ याच्याकडे तुमचं काम पूर्ण नव्हतं तर तुम्ही ओपनिंग करायला नको होतं परंतु ते केलं. आता या ठिकाणी लोकांची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आणि लोकांचा जीव वाचवणंही गरजेचं आहे. सन्माननीय आयुक्त साहेब सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हा रस्ता जो आहे हा PWDचा आहे परंतु हा सध्या शहरामध्ये अंतर्गत असल्यामुळे महानगरपालिकेने ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून येणारी वाहनं ही स्लो पद्धतीने गेली पाहिजे. याच्यासाठी आपण काहीतरी पर्याय किंवा काहीतरी मार्ग निवडाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.